नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नवीन कायद्याचे विषय सोप्या भाषेत करून सांगण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करत असतो. नवीन विषय घेऊन मी येत असतो. यावेळी असाच एक नवीन विषय खरेदी खत हा आपल्यासमोर घेऊन आलेला आहो. आपल्याला माझे व्यक्त होणारे विचार आवडल्यास आपण मला लाईक आणि सबस्क्राईब देऊन प्रोत्साहित करावे व कॉमेंट्स देऊन सूचना कराव्यात आणि बेल आयकॉन दाबावे. विषयाला सुरुवात करीत आहे. खरेदी खत, स्थावर मिळकत अगर जंगम मिळकत याची विक्री करणे, तीवर पैसे उभारणे व त्या पैशाचा योग्य तो विनियोग करणे अशा प्रकारचे व्यवहार आपण नेहमी करतो. जंगम मिळकतीच्या विक्रीबद्दल इंडियन सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. परंतु स्थावर मिळकतीचे विक्रीचे व्यवहाराबद्दलची तरतूद ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये केलेली आहे. विक्री ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे सेल किंवा विक्रीची व्याख्या अशी आहे की किंमत देऊन किंमत देण्याची हमी घेऊन, अगर काही किंमत देऊन व काही किंमत देण्याची हमी घेऊन त्या किमतीच्या बदली मालकी हक्काची ट्रान्सफर करणे, तब्दिली करणे म्हणजे विक्री होय. मिळकतीची किंमत ही खरेदीची कामी आवश्यक बाब आहे. ती ठरविली नाही तर विक्री या व्याख्येत व्यवहार पडणार नाही. विक्रीसंबंधी जो दस्त करावायचा तो खरेदी खत दस्त अगर खरेदी खत होय. विक्रीबाबतची आवश्यक गोष्टी. विक्रीसाठी 2 पक्ष आवश्यक आहेत, ते म्हणजे विक्रेता व खरेदीदार. विक्रेता सेलर ट्रान्सफर करण्याकरता पूर्ण पात्रतेचा पाहिजे, म्हणजेच त्याला विक्रीचे मिळकतीचा पूर्ण मालकी हक्क पाहिजे. अगर स्वतःची मिळकत नसेल तर दुसऱ्याच्या मिळकतीची विक्री करण्याचे अधिकारपत्र त्याच्याजवळ असले पाहिजे. शिवाय तो सौदा कॉन्ट्रॅक्ट करण्यास लायक म्हणजे कॉम्पिटंट असला पाहिजे. खरेदीदार हा कोणीही असू शकेल, मात्र त्यास खरेदीची मिळकत घेण्यास कायद्याने बंधन नसले पाहिजे व तो खरेदीचा व्यवहार सार्वजनिक हिताचे विरुद्ध अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी नसला पाहिजे. विक्रीची किंमत ही मिळकत स्थावर असून ट्रान्सफर करण्यास योग्य आहे. विक्रीची मिळकत ही मिळकत स्थावर असून तब्दिली करण्यास योग्य असली पाहिजे. ट्रान्सफर किंवा तब्दिली. विक्रीमुळे ज्या मिळकतीवरील मालकी हक्काची व ताब्याची ट्रान्सफर झाली पाहिजे. किंमत अगर मोबदला. मिळकतीची किंमत अगर मोबदला हा निश्चित झाला पाहिजे. तो रोख रकमेतच पाहिजे असे काही नाही. मोबदला म्हणून काही रक्कम दिली गेली नव्हती, ती भविष्य काळात द्यावायची होती, तरीसुद्धा खरेदी खत योग्य आहे असे एका निकालामध्ये कोर्टाने धरले आहे. कोणास सदरचा दस्त करता येईल? विक्रेता सेलर जो कोणी करारनामा करण्यास योग्य आहे, म्हणजे सज्ञान चिरचित्त म्हणजे साऊंड माइंड, त्या सदरची मिळकत ट्रान्सफर करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्या स्वतःचे स्थावर मिळकतीबाबत विक्रीचा दस्त करून देता येईल. विक्रेत्याची स्वतःच्या मालकीची मिळकत नसेल तर दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकतीसंबंधी दस्तऐवज करण्याचा अधिकार त्याला तसे अधिकारपत्र असल्याशिवाय येत नाही. कोणास विक्रीचा दस्तऐवज करता येणार नाही? अज्ञान, वेडा, नादार आणि ज्यांना स्थावर मिळकतीचा पूर्ण अधिकार पोचत नाही त्यांना विक्रीचा दस्तऐवज करता येणार नाही. कोणाकरता खरेदी खत करता येईल? खरेदी खत खरेदीदार कोणीही असू शकेल, मात्र त्यास खरेदीची मिळकत घेण्याचे कायद्याने बंधन नसले पाहिजे. अज्ञान, वेडा यांच्यासाठी त्याचे पालक खरेदी खत करू शकतात. कायद्यासंबंधी काही बाबी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 10 प्रमाणे ट्रान्सफर करण्याचा काही हक्क राखून ठेवून मिळकतीची विक्री केल्यास तो हक्क निरर्थक ठरतो. म्हणून स्थावर मिळकतीचे विक्रेत्याचे सर्व हक्कांची ट्रान्सफर झाली पाहिजे. सदर कायद्याच्या कलम 6 प्रमाणे कोणत्या मिळकतीची ट्रान्सफर करता येणार नाही याचा तपशील दिला आहे. कलम 55 प्रमाणे साठे खतात किंमत केव्हा व कशी द्यावी हे नमूद केलेले नसेल तर खरेदी घेणाऱ्यास व खरेदी खताच्या वेळी संपूर्ण किंमत मागता येईल. स्थावर मिळकत शेतजमीन असेल व या शेतजमिनीवर कूळ असेल
तर मुंबईचा कुळ कायदा 1998च्या तरतुदीप्रमाणे मालकास ती जमीन कुळाशिवाय इतरांना विकता येणार नाही. तसेच खरीददार शेतकरी नसल्यास जिल्हाधिकाऱ्याची लेखी परवानगी घेतल्याशिवाय त्यास जमीन खरेदी करता येणार नाही. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर लँड सीलिंग अँड ऑन होल्डिंग ॲक्ट 1961च्या जमीन धारणा कमाल मर्यादा कायद्याच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीस अगर एकत्र कुटुंबातील सर्व लोकांस धारण करता येणाऱ्या शेतजमिनीची 54 एकरापर्यंत जिराईत जमिनीची कमाल मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त शेतजमीन खरेदीदारास घेता येणार नाही. खरेदी खतास लागणारा स्टॅम्प. खरेदी खतास रक्कम 50 रुपयापर्यंत असेल तर ₹1.50 जनरल स्टॅम्पवर खरेदी खत करावे लागते व ₹50 पासून 100 रुपयापर्यंतची खरेदी खतास ₹3 जनरल स्टॅम्प लागतो. अशा प्रकारे वाढत्या प्रमाणात खरेदी खताची रक्कम ₹900 ते 1000 पर्यंत असेल तर ₹30चा स्टॅम्प लागतो. तसेच 1000 रुपयाच्या वरील प्रत्येकी ₹500 किंवा ₹500च्या भागास ₹15 चा स्टॅम्प लागतो. परंतु हा दर 2000 रुपयेपर्यंतच्या व्यवहारास लागू आहे. त्यानंतर 2000 ते वरील 40,000 पर्यंत प्रत्येक ₹500 भागास ₹20चा स्टॅम्प लागेल व 40,000 रुपयाच्या वरच्या व्यवहारास ₹500च्या भागास ₹25चा स्टॅम्प लागेल. ग्रेटर बॉम्बे ठाणा तालुक्याच्या ग्रेटर बॉम्बेचा भाग येथे 1000 रुपये पर्यंतच्या खरेदी खतास ₹100चा स्टॅम्प लागतो व 1000 रुपयाचे वरील प्रत्येक ₹500च्या भागास ₹50चा स्टॅम्प लागतो. परंतु हा दर 50,000 रुपयापर्यंतच्या व्यवहारास लागू आहे. नागपूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, कल्याण, अमरावती, औरंगाबाद व जालना इत्यादी शहरात ₹1000 पर्यंतचे खरेदी खतास ₹60चा जनरल स्टॅम्प लागतो व 1000 रुपयाचे वरील प्रत्येक ₹500च्या भागास ₹30चा जनरल स्टॅम्प लागतो. याशिवाय शेकडा 50 पैसेप्रमाणे जास्त जिल्हा परिषद हद्दीतील मिळकतीच्या बाबतीत भरावा लागतो. ज्या शहराची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे परंतु 2 लाखापेक्षा कमी आहे व ज्या शहरांची नावे सरकारी परिपत्रकात राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली आहेत असे शहराच्या बाबतीत 1000 रुपयेपर्यंतच्या व्यवहारास ₹5 शेकडाप्रमाणे स्टॅम्प लागेल व त्यानंतर 30,000 रुपयेपर्यंतचे खरेदी खतास ₹500 किंवा त्याचा भाग याकरता ₹25चा स्टॅम्प लागेल. 30,000 ते 6 लाख यामधील व्यवहारास ₹500 किंवा ₹500चा भाग याकरता ₹30चा स्टॅम्प लागेल व 60,000चे वरचे खरेदी खत असेल तर त्यामधील रकमेकरता ₹500 किंवा ₹500चे भागास ₹40चा स्टॅम्प लागेल. वरील माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होईल ती म्हणजे खरेदी खताच्या स्टॅम्पाकरता साधारणतः राज्याचे 4 वर्ग पाडलेले आहेत. मुंबई शहरातील उलाढाल व्यवहार मोठ्या रकमेचे असतात व तेथील राहणीमान खर्चिक आहे म्हणून तेथे स्टॅम्पचा दर जास्त ठेवण्यात आलेला आहे. दुसरा वर्ग येतो की साधारणतः कॉर्पोरेशन असलेली किंवा म्युन्सिपाल्टी असलेली शहरे की ज्यांची लोकसंख्या 2 लाखाच्या वर आहे यांच्या बाबतीत मुंबईचे खालोखाल दर ठरविलेला आहे. तिसरा वर्ग म्हणजे ज्या शहरांची लोकसंख्या 50,000 ते 2 लाख आहे व ज्या गावाची लोकसंख्या 50,000च्या खाली आहे त्यांचा चौथा वर्ग केलेला आहे. या चौथ्या वर्गात सर्वसाधारण तालुक्याची लहान गावे व ग्रामपंचायत असलेली सर्व खेडी येथील जमिनी व शेतजमिनी यांचा समावेश केलेला आहे. कायद्यात दुरुस्ती करून सरकारने खरेदी व्यवहाराची किंमत जशी वाढत जाईल तशी स्टॅम्पाची जादा आकारणी केलेली आहे. एखाद्या खेड्यातील व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा आता 20,000 रुपयेपर्यंत ₹3 शेकडा, त्यानंतर 20,000 रुपये ते 40,000 पर्यंत ₹4 शेकडा, 40,000च्या पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारास ₹5 शेकडा असा सर्वसामान्यपणे दर लावलेला आहे. या सर्व बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा वाढीव दर हा 20,000 ते 40,000 यामधील फरकाचे रकमेवरच द्यावयाचा आहे. नोंदणी कोठे आवश्यक नाही. ₹100 आतील रकमेचे खरेदी खत असल्यास नोंदणी करणे बंधनकारक नाही. मात्र अशा वेळी ट्रान्सफर किंवा मिळकतीचा ताबा दिला पाहिजे. असे हे खरेदी खताच्या बाबतीत थोडेफार माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली असल्यास माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब, बेल दाबावी आणि
कॉमेंट देऊन मला प्रोत्साहित करावे. एवढे बोलून मी आजचा विषय संपवतो. पुन्हा उद्या दुसरा विषय घेऊन आपल्यासमोर मी हजर होईल.